अशोक खरात प्रकरणात आता एक नवं वळण आलंय. या प्रकरणात सरकारी वकील मिळत नसल्याच्या चर्चांदरम्यान ॲडव्होकेट असीम सरोदेंनी फेसबुक पोस्ट करत मोठं वक्तव्य केलंय. सरोदेंनी म्हटलंय की जर खरात सारख्या भोंदूबाबा विरोधात कठोर कारवाई करायची असेल तर ते स्वतः विशेष सरकारी वकील म्हणून ही केस लढण्यास तयार आहेत. त्याचबरोबर त्यांनी सरकारी वकील नियुक्ती प्रक्रियेवर सुद्धा अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. विशेष सरकारी वकील नेमण्यामागे राजकारण होत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. आता सरोदेंची नेमकी फेसबुक पोस्ट काय आहे ती पाहूयात. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्यानं असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिलाय. वैसे तो मैं बहुत प्रभावित हूँ आपसे. फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसलेत, पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केस चालवणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारनं विचारून बघावं. ते कायदा आणि फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदूबाबालाच नाही तर अशा प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचं राजकारण आहे. कुणी काही नेमकेपणाने बोलले की लगेच यात राजकारण आणू नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच राज्याचं धोरण म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आता या फेसबुक पोस्टमुळे खरात प्रकरणाला नवं राजकीय आणि कायदेशीर परिमाण मिळालंय का? आता सरकार या ऑफरकडे कसं पाहणार? सरोदेंना विशेष सरकारी वकील म्हणून संधी देणार का की हा विषय केवळ राजकीय चर्चेत राहणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी सरोदेंना विशेष सरकारी वकील करण्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.